झाली होतात अर्धी. आता आम्ही जाऊ मंदिरात संध्याकाळी 4 वाजता जाऊ आम्ही प्रेम मंदिरमध्ये. तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवू आज आम्ही कुठे कुठे फिरत आहोत. कंटिन्यू करा. आता आम्ही चाललो मंदिरात. बघा आमच्या सगळ्या ॲटो आल्या आहेत. सगळ्या ॲटो आहेत मस्तपैकी बॅटरीवाल्या. बघा आपली माणसं बसतात जरा ॲटोमध्ये. आमची हर्षने डायरेक्ट चालू केली होती. आता मनाच होते जागा कुठं आहे. आता आम्ही कसं मस्तपैकी बसून उलटी सवारी करतो. ते आमची ब्लॉगर. ऊनच खूप आहे. त्या उन्हाळा आम्ही गोरे दिसून आता पण चाललो आहोत. बघा आमची रिक्षा पब्लिक आहे की आमची काही ट्रॅक्टरवरती लोड बघा कसला दिलं आहे. बघा ट्रॅक्टरवरती लोड. बाबा बाबा काय पण करता इकडची लोक. नुसतं हॉर्नचा आवाज. काय बोलून फायदा नाही. ज्याला त्याला घाई असते. आता आम्ही चालू गोविंद मंदिर आणि रंगनाथ मंदिर. ते तुम्ही माझा ब्लॉग बघा. या आमची साक्षी खूप मस्तपैकी ब्लॉग बनवते आहे. यूट्यूबला जाऊन सर्च करा साक्षी यूट्यूबर ब्लॉग. जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा नक्की. येईल कारण जास्त ट्रॅफिक ऑन आहे. तर तुम्हाला दाखवू आता आम्ही कुठे कुठे फिरतून. बघा आता आम्ही चालू गोविंद मंदिर. किती सुंदर बघा मंदिर आहे. हा एकदम भारी वाटते बघायला मस्तपैकी. ही सगळी आमची मंडळी बघा. सगळी आमची मंडळी आहे. आम्ही मस्तपैकी चाललो ना आता पुढं साक्षी ब्लॉगर माकर आलं. आता आतमध्ये बघा कसलं मंदिर आहे. ताली बजाओ प्रेम से हंसी करो. घर बसता है और अंत में बैकुंठ जाता है. वृंदावन में रोता है तो अपनी आंखें खोता है. यहाँ पर आपको 4 बातों का ध्यान रखना है. पहला, रास्ते में कोई भी चंदन लगाने वाला भिखारी या कोई भी आपके ग्रुप में आता है तो जेब कट हो सकता है. ध्यान रखना इस बात का. दूसरा, रास्ते में कोई खरीदी नहीं करना. वृंदावन के अंदर में 5500 देवल है. 6 महीने स्टे करेंगे पूरा देवल का दर्शन नहीं कर पाएंगे. 1,00,000 2 लाख लेके आएंगे वो भी पॉकेट में कम पड़ जाएगा. आपका पॉकेट शेष हो जाएगा. लेकिन वृंदावन में देवल समाप्त नहीं होगा. यहाँ पहले जगह जगह देवलों में चढ़ावा चढ़ता था. ये सब बंद करके योगी मोदी गवर्नमेंट आया. 9 गाँव के बीच में यहाँ ट्रस्ट बना दिया. मैन देवल नंदचा घर. एक जगह भगवान का दान धर्म भोग पूजा का है. बाकी वृंदावन के अंदर में प्रत्येक देवल के अंदर में पुजारियों का 2000 पेटी लगा हुआ है. 5000 10,000 भिखारी बैठा हुआ है. आप जितना भी लेके आएंगे वो कम पड़ जाएगा. एक जगह भगवान का दान धर्म पूजा का है. बाकी सब देवल हाथ जोड़ के दर्शन करने का है. रास्ते में कोई खरीदी नहीं करना. देवल 12 बजे बंद हो जाते हैं. 12 बजे के बाद पूरा वृंदावन खरीदी करना कोई मना नहीं करेगा आपको. सबको मेरे को फॉलो करते हुए चलना है. सब लीला महात्म बतलाता हुआ आपको पूरा देवल का जो 4-5 देवल है मेन सबका दर्शन करा के आपको इधर पार्किंग पे ही छोड़ूंगा. इस सामने जो लाल पत्थर का देवल देखते हैं ये देवल का नाम है गोविंद देव जी का देवल. सन 1590 में जयपुर के राजा मानसिंह ने इसका निर्माण किया था. जिस समय निर्माण किया था उस समय 7 माले का हुआ करता था. ये अभी 3 माले का है. जिस समय ये 7 माले का था इसके टॉप फ्लोर पे दीपावली की रात को 50 किलो शुद्ध घी का दीप जलता था जिसकी लाइट दिल्ली और आगरा में दिखाई पड़ती थी. दिल्ली में औरंगजेब मुसलमान राजा का शासन आया. बोलने लगा ये लाइट कहाँ से आती है. उसका मंत्री बोला वृंदावन में हिंदुओं का देवल है जिसके ऊपर में हिंदू लोग दीपावली मनाते हैं उसकी लाइट दिखाई पड़ती है. बोले हमारे मजहब के अंदर में इतनी बड़ी मस्जिद नहीं जितना बड़ा हिंदू देवल. औरंगजेब ने 1669 में सेना लेकर के देवल को तोड़ने के लिए आक्रमण किया. जयपुर में राजा मानसिंह को भगवान ने सपना दिया मेरा देवल के ऊपर औरंगजेब मुसलमान राजा आक्रमण करता है. देवल तो मेरा तोड़ेगा साथ में मेरा मूर्ति को ले जाएगा. मेरा मूर्ति वृंदावन से जयपुर ले जाऊं. राजा मानसिंह जयपुर से आए और यहाँ से 3 देवलों का मूर्ति ले गए. गोविंद देव, गोपीनाथ, मदन मोहन. कभी आप लोग गए हो राजस्थान जयपुर. गोविंद देव और गोपीनाथ उधर बना हुआ है. और करौली राजस्थान में मदन मोहन जी का देवल है. चला आता आपण मंदिरामध्ये आतमध्ये जाऊ. हे बघा आमचं असं तुम्ही सांगते हाय काही हे काही त्या काही. बघा किती सुंदर आहे. हे बघा राधे 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 राधे. ही बघा सगळी मंडळी चालली किती सुंदर आहे बघा. आतमध्ये कोरीव काम पूर्ण चालू आहे मस्तपैकी. भारीच चाललं आहे सगळा. हा बघा मंदिर आहे बघा किती सुंदर. मोबाईल अलाउड नाही तरी पण मी काढलाय व्हिडिओ. मंदिराच्या बाहेरमधून आलो मी बघा सगळी जण मस्त आली ना आमची. आता आम्ही दुसऱ्या मंदिरात जाऊ. तुम्हाला सांगितलं मागाशी ब्लॉगमध्ये नाव नाही आठवत होतं मला दाखवायचं गेल्यावरती. आम्ही गोविंद मंदिराचं दर्शन करताना आता आम्ही चाललो
रंगनाथ मंदिर, बाकी बिहारी मंदिर, इंदोरमध्ये जे टॉपचे मंदिर आहेत, तर मंदिर बघायला झालं तर इंदोरमध्ये जवळपास 5 वर मंदिर आहेत. पण एवढं आपल्याला वेळेच्या तो गाई एका माणसाची मोबाईल आणि चष्मा माकडाने घेतली ते एका मंदिरात, म्हणून तुम्ही पण इकडे आल तर तुमचा मोबाईल आणि चष्मा वगैरे टोपी वगैरे सावध ठेवा. रंगनाथ प्रसादालय बघा किती सुंदर आहे. पुढे पुढे या, पुढे पुढे. हा बघा किती भारी मंदिर आहे. परिसरच बघून घ्या तुम्ही या मंदिराचा. जय. ये देवल का नाम है रंगनाथ देवल. पूरा देवल 1 किलोमीटर में बना हुआ है. देवल का 7 दरवाजा है. 3 दरवाजा आप लोग आगे में देखते हैं, फर्स्ट, सेकंड और थर्ड, और 4 दरवाजा पीछे में. 7 दरवाजे के मध्य में रंगनाथ भगवान विराजमान है. देवल के अंदर में 108 उपाध्याय पूजा करते हैं. सभी साउथ के रहने वाले हैं, क्योंकि जिन्होंने ये देवल बनाया उनके गुरुजी साउथ के थे. अपने गुरुजी की आज्ञा से साउथ के ही उपाध्याय इस देवल में पूजा के लिए रखे हैं. परिक्रमा में जाएंगे, सभी के अलग अलग मकान बने हुए हैं जो विद फैमिली रहते हैं. 54 मकान इधर में और 54 इस तरफ में. हर मकान के अंदर में एक पानी का बावली है, ताकि कोई भी पुजारी पानी के लिए झगड़ा नहीं करे. तो सेठ जी ने हर मकान के अंदर में बावली खुदवाया. इस तरह से पूरा देवल में 108 बावली है. जिन्होंने ये देवल बनाया अपना आई वलीचा नाम से 31 मन सोना, 81 मन चांदी ये देवल के अंदर में दान किया है. तो आपको खुले में देखने को मिलेगा. यहाँ कोई सिक्योरिटी गनमैन नहीं. औरंगजेब मुसलमान राजा मन में पाप लेकर के देवल को तोड़ने के लिए आया. भगवान ने उसको अंधा कर दिया कि देखी रे देखी बलदाऊ तेरी बड़ी, और दूध का दूध और पानी का पानी. ऊपर में 5-5 किलो सोना का कलश है. इस तरह का 7 कलश लगा है. 3 इधर में, एक उस तरफ में, एक मध्य में, 2 आजू बाजू में. बोलो रंगनाथ भगवान की जय. ताली बजाओ, हंसी करो. चला जाऊ आपण आतमध्ये. बघा मंदिराचा परिसर किती सुंदर आणि स्वच्छता बघा मंदिराची, की कोणताही घाण दिसणार नाही तुम्हाला मंदिरामध्ये. हे जो कळस दिसतोय हा 5 किलो सोन्याचा कळस आहे. जाऊया आता आपण मंदिरामध्ये आणि तुम्हाला दाखवतो मंदिरामध्ये किती किलो सोन्याचा कळस आहे आणि मंदिरामध्ये 31 मन सोन्याचं दान केलं ते दाखवू तुम्हाला आपण या ब्लॉगमध्ये. बघा इथं सोन्याच्या मूर्त्या श्री कृष्ण रंगनाथ. सुंदर बघा आपली पब्लिक बघते. बघा आपली सगळी पब्लिक आहे. आमचे गाईड आम्हाला घेऊन चालले त्या कोपऱ्यात. ही बघा आमची आरू, तिला काय काम धंदत नाही, म्हणजे आमच्या ब्लॉगला नुसती काय ना काय बोलती राहते. आता आम्हाला कोपऱ्यात नेतील ना काहीतरी सांगतील. बघा आमचं गाईड आहे ते आमच्या स्टॉप आम्हाला काय ना काय हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. राधे राधे. कृष्ण का जन्म हुआ मथुरा जेल के अंदर, यहाँ से 10 किलोमीटर आगे. जेल के लॉक खुल गए और कृष्ण को लेकर उनके पिता वासुदेव यमुना पार करके गोकुल गांव छोड़ करके आए. गोकुल के अंदर कृष्ण भगवान 7 बरस रहे. अनेकों राक्षसों को मारा. जब कंस का अत्याचार गोकुल में भी होने लगा तो नंद गोप यशोदा कंस के डर से कृष्ण को लेकर वृंदावन आकर रहने लगे. वृंदावन में कृष्ण भगवान ने 14 बरस 52 दिवस राज्य किया और उसके बाद बड़े भाई बलराम को यहाँ का राजा बनाया और यहाँ से द्वारिका चले गए गुजरात राज्य करने के लिए. तो भगवान का नाम पड़ा द्वारकाधीश. बोलो द्वारकाधीश भगवान की जय. आप लोग जो वृंदावन बोल करके आते हैं, कथा भागवत गीता में सुना है. लगभग आज से 550 वर्ष पहले पूरा वृंदावन तुलसी जंगल था. यहाँ कोई घर मकान मंदिर आश्रम कुछ नहीं था. तुलसी का जंगल था और कृष्ण का घर था. उस तुलसी वन के अंदर में 3 महात्मा हुए जिन्होंने कठोर तपस्या की. पंजाब से आए स्वामी हरिदास जी, गुजरात से श्री विट्ठल विपुल जी और महाराष्ट्र से संत तुकाराम जी. 20 बरस तपस्या करने के बाद कृष्ण भगवान ने उनको स्वयं जमीन से निकल करके दर्शन दिया. जिस मूर्ति का दर्शन आप लोग वृंदावन बिहारी कृष्णाचा देवल में करेंगे. वृंदा नाम तुलसी का है. वन बोलते हैं जंगल को. तुलसी के वन से कृष्ण भगवान की मूर्ति निकली तो नाम पड़ा उनका वृंदावन बिहारी. उन्हीं के नाम से इस नगर का नाम वृंदावन पड़ा है. आज उनका चमत्कार है कि वृंदावन के अंदर में 5500 मंदिर, 625 आश्रम और 350 धर्मशालाएं. आप बोलेंगे इतना मंदिर धर्मशाला आश्रम वृंदावन में क्यों है? हर मनुष्य अपने परिवार को इस कृष्ण की पवित्र भूमि में
ये शरीर से निवास नहीं करा सकता है। ये शरीर को काल खा जाता है पर नाम को काल नहीं खाता है। हा बघा तुम्ही, इथे सगळं सोन्याचं आहे. जेवढं 31 मन सोनाचं दान केलं होतं त्याचं सगळं आहे. हे पूर्ण सोन्याचं आहे, बघून घ्या तुम्ही. हा सोन्याचा आहे 30 मन सोना आणि 81 मन चांदी. आणि हा चांदीचा आहे. बघून घ्या, 31 मन सोना आणि 80 मन काहीतरी चांदी दान केले. सूर्यप्रभा इथे बघू शकता नाव तुम्ही, सूर्यप्रभा आहे. राधे राधे. हे बघा हनुमानजी, हे हनुमानजी सोन्याचा पूर्ण गोल्ड आहे. 31 मन. सगळी जण फोटोग्राफी करत आहेत आणि आम्ही इथं ब्लॉग बनवणार. पॅगी पराग दिली काय नाही बोल. सगळा बोलतो सोन्याचा आहे. पण बेबी डॉल काय बोलली होती? हे दुनिया पित्तळली, हे दुनिया पित्तळली. हे दुनिया बेबी डॉल बोलली होती, हे दुनिया पित्तल बी. ही बघा आपली सगळी मंडळी आहे ती. राधे राधे. पालखी बघा, ही चांदीची पालखी आहे. पूर्ण घोडा बिडा सोन्याचा सगळं आहे. जोरेनी पूर्ण सगळा जोरेनी बाबा. सगळा सोन्याचा आहे. तुम्ही बघून घ्या या ब्लॉगमध्ये. हा बघा पंचमुखी नाग चांदीचा. किलो सोने का पत्र लगा हुआ है। लाल चंदनची लाकूड आहे तो. पित्तलचा सोन्याचा लावलेला आहे त्याच्यावरती. वर्षातून एकदाच ओपन होते. बोलो रंगनाथ भगवान की 50 फूट लाल चंदनाचे लाकूड आहे. त्याच्यावरती पित्तल आणि 550 किलो सोना त्याच्यावरती लावलेलं आहे. बघून घ्या. बघा श्री सीताजी राघेंद्र सरकार लक्ष्मण सरकार यांचं मंदिर. मंदिर में काली वाली मूर्ति का दर्शन करते हैं मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र जी। एक बाजू में सीता माता, एक बाजू में लक्ष्मण जी, आगे में चांदी का सोनाचा मूर्ति है। राम लक्ष्मण जानकी और जय हनुमान की। बोलो रामचंद्र भगवान की। रंगनाथ मंदिर बघून चालला तर मीरा का भजन, जिथं मीराबाई भजन करत होती तिथं आता आम्ही चाललो. तुम्हाला दाखवतो आम्ही पोचल्यावरती मीरा का भजन कसा दरबार आहे वगैरे काय आहे ते दाखवतो तुम्हाला. छोटीशीच गल्ली आहे आणि कुठला बघा भजन चालू तिथं त्यांचा अलीकडून. चाललो तर आम्ही त्या भजन चालू आहे. निशिता कृष्ण निजधामाला गेला त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण हा इथूनच गेला आणि जे जे लोक गेलेले त्या लोकांनी प्रत्येकाने त्यांच्या नावाचा एक असं इथे वृक्ष लावलेला आहे, झाड लावलेलं आहे. बघू शकता तुम्ही झाडं ही झाडं बघा. हे बघा पूर्ण आता बाजारामध्ये आम्ही आलो आहे मस्तपैकी. इथं लस्सी वगैरे दही वगैरे जिथे वृंदावनची स्पेशल आहे ती बघायला भेटतं, आपल्याला खायला भेटतं. आणि हा द्वार आहे, त्यातून जाऊ आम्ही. बघू शकता निजधाम इथे झाडं लावलेली गेले आहेत. मगाशी सांगितलं आमच्या पप्पांनी. आता बघा खूप गर्दी आहे इथं, जामच गर्दी आहे. म्हणजे काय ब्लॉक करू शकत नाही, जाम भरपूर आवाज येते त्याला. तो कदम वृक्ष जिथं कृष्णाने गोपिकांचा कपडं पळलेलं, तो कदम वृक्ष बघा. मी इथं काला खट्टा भेटे एक नंबर बोलतो. आम्ही चाललोय कुठे चाललोय? यमुना घाट. यमुना घाटावरती. इथं
इथं कृष्ण आंघोळ करायचा फिरायचा कपडे चोरायचा तिथे चालू नाही बघा यमुना घाट यो बघा. आता आम्ही चाललो मस्तपैकी होडीम बसून गाईच हे बघा. नदीन मोबाईल पडला आणि त्याच्यासोबत खातून काला कट्टा बघा मस्त होडीन चालून जराशी बसायला आलोय आमच्या वस्तीच्या ठिकाणी. आता जेवू घेऊ आणि मग संध्याकाळी जाऊ आम्ही प्रेम मंदिरात. तुम्हाला दाखवू आम्ही प्रेम मंदिरला जाताना बघा कसं दिसते मी. आज आजचा मेनू जेवायला बसून आता आम्ही सगळी जण बसली. ही बघा कोशिंबीर बिशिंबीर आहे आम्हाला. हे बघा पापड पण येतात बघा कसा जेवते बघा. शेंग बघा कशी खाते. पप्पा आमचं चाललंय वैष्णवदेवी मंदिर, त्यानंतर जाऊ चारधाम मंदिर, नंतर जाऊ इस्कॉन जो वृंदावन आशियामधील सर्वात मोठा इस्कॉन टेम्पल आहे तिथे जाऊ आणि लास्टला जाऊ आम्ही प्रेम मंदिरला. तर कंटिन्यू राहा. आमची कशी झोपण आहे तरी तिची मेकअप चालू आहे. परी इकडे बघ. परीने अजून डोलं मिटलं परीला का सुधरत नाही. आता आम्ही इकोमध्ये बसलून थली नुसता मोबाईलमध्ये आहे. हे सगळं बसली नाना बिनाचा. आम्हाला जावाला मंदिराने इको केले बघा. ही आमचीच इको आहे पुढची आहे तिथून आमच्याच माणसं आहेत त्याच्यान. आम्ही पोचलो वैष्णोदेवी मंदिराजवळ. तुम्हाला दाखवतो आम्ही उतरतो आता सगळी गाडीमधून बघा. जाऊ आता. या पुढच्या गाड्या पण आमच्याच आहेत. चला भेटूया आपण मंदिरामध्ये. इथून एंट्री आहे या मंदिरात जायला. बघा कसला भारी वाटते कमळाच्या आकारामध्ये. इथून पुढं दाखवू शकत नाही काय इथं अलाउड नाही तरी पण आम्ही काढतो कशी तरी पटापट. बघा कसला भारी आहे. मग दाखवते फटाफट ब्लॉग काढतो आम्ही बघा दोघं पण. बघा हे बघा कसला भारी केलाय. मोबाईल अलाउड नाही सांगितलं होतं आम्हाला. तुम्ही काय अप्रतिम कोरीव काम केलं याच्यावर. फ्रीमध्ये आहे पूर्ण. आता सगळीकडे तिकीट असते. एक नंबर बघा कसला वध केलेला कृष्णाने. यो बघा बकासूर वध. बकासूर वध असा फाडलेला डायरेक्टली. यो बघा भगवान श्रीकृष्णी मी तुला काय बोलतो बघ कंस वध लिला. वधच बोलू. पेंड्या सुदामा बघून घ्या कसला भारी आहे. खतरा 440 वोल्टचा खतरा बघा. ही आहेत आमची मंडळी. मी तुमचं फ्लॅश मारते. फ्लॅश मारला मी त्यांना दाखवली कारण मोबाईल अलाउड नाही याच्यात. आम्ही घेतलंय चोरून बिरून तुमच्यासाठी तुम्हाला दाखवावा म्हणून. कॅमेरा आहे आम्ही दिसलो असो कॅमेरामध्ये. बघू आता काय कुठं होते तर. ही बघा तुम्ही किती सुंदर आणि प्रतिम बघून घ्या. त्याच्या आधी बघा ही बघा कसली सुंदर अप्रतिम बघा. आता मी चाललो आतमध्ये मंदिरात. तुम्हाला दाखवतो मंदिर कसा आहे. व्हिडिओ अलाउड असेल नसेल. हे बघा परिसर बघा मला दिसलं होतं किती सुंदर वाटते बघायला. भारीच. आतमध्ये व्हिडिओ अलाउड आहे नाही माहिती नाही. तोपर्यंत तुम्ही झूम वगैरे करून घेतो. आता आम्ही पडतोय बाहेरला नोटीस मंदिराच्या मधून. आता आम्ही जाऊ दुसऱ्या ठिकाणी. तुम्हाला दाखवू ब्लॉगमध्ये. ज्या ठिकाणी व्हिडिओ अवेलेबल नसेल तिथं मी तुम्हाला दाखवणार नाही. तर तुम्ही कंटिन्यू करा माझ्या ब्लॉगमध्ये. मा वैष्णोदेवी धाम 4 धाम या मंदिरात आणि बघा खूपच गर्दी आहे. आता बघूया कसं दाखवलेलं तसं. बघा सनसेट पण चाललो आहे. कसला भारी बघा. बघा तुम्ही ब्लॉगमध्ये. नंतर आपण विचारू आपल्या पब्लिकला की कसा वाटला आतमध्ये.
बघून घ्या तुम्ही किती गर्दी आहे आता इथे दर्शनासाठी. काय स्मारक उभा केलं आहे बघा, किती मोठा, जवळजवळ 100 फुटीचा असेल. बघू शकता इथला परिसर किती सुंदर आहे. गार्डन वगैरे केलेलं आहे बघा. गर्दी खूप चालू आहे, सगळीजण फोटो काढतात देवीचा. आणि जवळजवळ 50 ते 60 फूट शकता तुम्ही, किती सुंदर आहे. आरती वगैरे, 4 धाम, गंगाजी भारी, खूपच पब्लिक आहे इथं. म्हणजे पाहिजे तशी गर्दी आहे, पाहिजे असे फोटो आपण नाही काढू शकत इथं. तर तुम्ही या एकदा. चाललोय चंद्रोदय मंदिरमध्ये. तर बघूया कसा आहे तो मंदिर. बघा सगळी आपली माणसं येतात पाठीमागची. दाखवते तुम्हाला जाऊन. बघा आमची मंडळी सगळी पटापट चालली, कारण आम्हाला प्रेम मंदिरला जायला जामच उशीर झाला आहे. परिसर एकदम भारी कसला मंदिर वाटते बघा तुम्ही. हरे कृष्ण हरे राम हरे राम लिहिलं आहे त्याच्यावरती. एक नंबरच मंदिर आहे. आतमध्ये जाऊन बघूया. आता मंदिर अप्रतिम असं सुपर मंदिर. काय बनवलं आहे मंदिराची कलाकृती, आणि काय ते मार्बलचं पूर्ण मंदिर राधांचं बनवलं आहे. हे बघा राधाकृष्ण अप्रतिम सुपर. लाईनीमध्ये चाललोय बाहेर दर्शन घेत आपण फोटो काढतोय. बघूया आपण. हा हे मंदिर किती सुंदर आहे मंदिर बघा. आपण श्री राधाकृष्णाचं मंदिर, वृंदावन, म्हणजे मन प्रसन्न होते या मंदिरात आल्यावरती. अप्रतिम मंदिर सुपर. बघून घ्या, मी झूम करतोय. ही बघा मंदिराची प्रकृती, म्हणजे विचार करा तुम्ही किती मोठा कलश असेल या मंदिराचा. बघून घ्या, याच्यावरच समजतं आपल्याला. 700 फूट बघा. सगळा इथे प्रसाद वगैरे मिळतो इथे. अप्रतिम शांततामय आणि मन प्रसन्न होणारं मंदिर असं आजचं वृंदावन ते चंद्रोदय या मंदिर म्हणून ओळखलं गेलं ना. मंदिर कसं वाटलं तुम्हाला? मंदिर एक अतिशय सुंदर, स्वच्छता एक नंबर होती आणि राधाकृष्णाची अतिशय सुंदर अशा प्रकारची मूर्ती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. स्वच्छता अप्रतिम. त्यानंतर त्या ठिकाणी जे प्रॉडक्ट्स विकायला आहे ते सर्व देशी पदार्थ, देशी घीपासून बनलेले आणि खादी कपडे, त्याच्यानंतर खाण्याची उत्तम सोय त्या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर. आत्तापर्यंत उत्तर प्रदेशामधील मी सुंदर असं पाहिलेलं मंदिर, स्वच्छतेच्या बाबतीत, खाण्याच्या बाबतीत एक नंबर म्हणजे चंद्रोदय. आणि दिसायला पण सुंदर, भव्य आणि एकदम. म्हणजे तुम्ही आता पिझ्झा वगैरे खाल्ला त्या मंदिरामध्ये, तो त्याची टेस्ट कशी होती? अप्रतिम. आणि सगळ्यांना स्वतःला परवडतील अशा किमतीमध्ये हाय क्लास 5 स्टार असे पदार्थ त्या ठिकाणी विकायला आहेत. कोणीही घेऊ शकतोय, कोणीही ते पदार्थ घेऊ शकतोय. म्हणजे त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आपण असं वाटतं की 7 स्टार हॉटेलमध्ये आलो. किमती भरपूर असतील पण त्याने डिस्प्लेला किमती लावलेल्या आहेत, त्यामुळं आपल्याला जो पदार्थ खायचा आहे तो खाऊ शकतो. परवडणारा आणि आवडणारा आहे. त्याची चव आत्ताही आम्ही आलेलो आहोत. असं वाटतं की तो रसगुल्ला अजूनही आमच्या तोंडात आहे. आणि उद्या पुन्हा एकदा खास आम्ही फक्त तिथले पदार्थ टेस्ट करण्यासाठी नक्की येणार आहोत. चला, तर हे होते मंदिराची माहिती. मग भाऊ तुला कसं वाटतं आज प्रेम मंदिरला आता चाललास? एकदम भारी. आतुरता झाली मंदिरात जायची. म्हणजे मन आमचा असा योज होते की कधी पोहोचून त्या मंदिरात. आम्ही वाटत नाही 8च्या आधी झालंय, दर्शन झालं पाहिजे. आम्ही मंदिराच्या आतमध्ये जरी एंट्री केली तरी बरं वाटतं, पण दर्शन पाहिजे आम्हाला पहिली गोष्ट. नाही तर आम्ही नक्की तुझा येऊ. जरा फाटफाटच चालून तुम्हाला दाखवू आम्ही. हे बघा सगळा कसला गर्दी जाम आहे. तर बघा तुम्ही किती गर्दी आहे इथं. बघा पूर्ण फुल रश, एकदम खूप गर्दी. आणि हा द्वार आहे याचा. पबजीचे प्लेअर सुद्धा कमी पडतील इथे. प्रेम मंदिराची एंट्री आपण तुम्हाला जाम गर्दी, खूप गर्दी. आणि नाव आपण तुम्हाला प्रेम मंदिर झूम करतो बघा. तर फायनली आपण पोहोचलो प्रेम मंदिरला. हा बघा आपल्या समोर प्रेम मंदिर, किती सुंदर आणि खूपच गर्दी आहे इथे. जो आपला पराठली पोहोचलो. फायनली आपण इथं पिसलो बघा. खूपच सुंदर असा काय प्रेम मंदिर, आणि जो मन तृप्त झालं ना बघून बघा. एक नंबर. म्हणजे एवढा पूर्ण मार्बलचं काम सुपर. कसला परिचय आहे. फक्त खूप गर्दी आहे इथं बघा शकता तुम्ही. जामच गर्दी आहे. हा प्रेम मंदिरचा द्वार आहे. एक नंबर. म्हणजे खरंच भारी वाटलं, एकदम भारी.
भावा मग तुला कसा वाटतंय प्रेम मंदिरला बसून? जाम गर्दी जाम गर्दी जाम म्हणजे जामच गर्दी आहे इथं. दर्शन भेटत. चला जय श्रीराम बोलत बोलत चला. तुम प्रीत हो मनमीत हो राधे मेरी मनमीत हो तुम प्रेम हो तर मित्रांनो आहे आपलं प्रेम मंदिर आणि सगळ्यांनी आम्ही या दर्शन घेतलंय. आता आपण यांना विचारूया की कसा वाटला कोणला. तर पहिला आपण जाऊया अण्णांकडे. या अण्णा तुम्हाला कसा वाटला या मंदिरात येऊन? छान वाटतं. खूप गर्दी आहे, भरपूर लोक आहेत आणि भरपूर मजा येतोय. चिंगल केली ती सांग. चांगले मंदिर आहे, तिथे चांगले देवस्थान बघायला भेटतंय. तुम्ही काय सांगशील या मंदिराबद्दल? भरपूर गर्दी आहे बाबा. जाम गर्दी सगळेजण त्या सांगतात. तुम्हाला काय वाटतं या मंदिराबद्दल? तुम्हाला काय वाटतं या मंदिराबद्दल? बाबा पक्की आहे, अंगाना कवरी गर्दी हाय. निघताने सगळी पोटा बिटा आमची चिंगालली. जाम नुसता असा स्वादबीज कोंडला होता. मग सगळ्यांची शासकीय अशी भरून आलती. मग हर्षित तुला काय वाटतंय? याचा काय वेगळं याला कळ करायला लागेल. मग तुला काय वाटते मम्मी? कसा वाटला? छान वाटलं आणि दर्शन तर एवढा छान मिळाला ना की अगदी मन प्रसन्न झालं. तुम्हाला काय वाटतं या मंदिराबद्दल? कसं आहे मंदिर तर अप्रतिम पण गर्दी पण तशी. आम्हाला पाणी पातळलं नाही होती. तुम्ही काय सांगशील या मंदिराबद्दल? गेल्या आम्ही माझी प्रेम मंदिरला यायची तिसरी वेळ आहे, परंतु एवढी गर्दी मी कधीच पाहिली नाही. ही अप्रतिम गर्दी आहे, म्हणजे अक्षरशः अख्खा रस्ता पूर्ण जाम आहे आणि मंदिर परिसर बोलला तर अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही. एवढी प्रेम मंदिरला म्हणजे मला तर असं म्हणायचं आहे की ह्या कृष्ण भक्तांनी अक्षरशः वृंदावन दमदमून गेलेलं आहे. आणि आपण जर इथे पाहिलात तर वृंदावनमध्ये प्रेम मंदिर आणि चंद्रोदय मंदिर हे मुख्य दोन मंदिर आहेत आणि त्याच्या खालोखाल जय माताजी चारधाम मंदिर जो आहे तो अप्रतिम मंदिर आहे. तिथे 51 फुटाची मूर्ती आहे जय माताजी. आणि त्यानंतर आपण बाजूला जो लोटस मंदिर पाहिलेलं आहे तो लोटस मंदिर, त्याच्यामध्ये पण आपल्या गुफा वगैरे आपण बघितला तर अक्षरशः वृंदावनमध्ये आल्यावर आपण असं वाटतो की महिनाभर इथे राहून अख्ख्या वृंदावनाचं दर्शन घ्यावं असं सगळ्या कृष्ण भक्तांना वाटतंय. जय राधाकृष्ण. राधे राधे. पॅगी तू काय बोलशील? मग जाम हाल झालं सध्या सगळीच जण दमलीन बघू शकता. एकदम अशी शांततेने बसलीत जरा आराम करायसाठी. तुला काय वाटतं? तू पहिल्यांदा झालास मंदिरात, कसा वाटलं तुला येऊन इथं? जर इथे गर्दी होती तो पार्ट कट केला तर मंदिर टॉपनॉच आहे, पण लय भारी आहे. आणि आतमधल्या मूर्तीचं दर्शन तर अत्युत्तमच आहे. तर छोट्या यांनी सांगितलं मूर्तीचं दर्शन. आपण पहा आम्ही इथं बघायला आलो मंदिराचा परिसर आणि पूर्ण मंदिर बंद करून टाकलं. पूर्ण लाईट्स वगैरे बंद केलं. आमचं बँडच म्हणावं लागेल कारण आपल्याला ब्लॉगमध्ये दाखवायचं होतं, मात्र थोडंसं दाखवता येईल. शक्य असल्यास आपण उद्या येऊ नक्की मंदिरामध्ये बघू शकतो परिसर. हा मंदिर आहे. मी एकदा थोडासा बघा तुम्हाला दाखवतो कमी करून. तर आपला ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आपण मंदिराच्या बाहेर निघालो आहे आणि आम्ही चाललो आमच्या पार्किंग जिथं गाड्या आम्हाला सोडायला आल्या त्या गाड्यांची इथे चालू आहे. पण खूप गर्दी आहे बघा, ट्रॅफिक नुसती चालू आहे. पदयात्री असं करतोय असं वाटतंय आम्हाला, खूपच ट्रॅफिक आहे. तर दाखवतो तुम्हाला आम्ही गाडीत बसल्यानंतर आमच्या जेवणाच्या ठिकाणी जाऊ. आहेत ना आपले
हे आपल्याला वृंदावन इथं मराठी भेटलेत आपल्या खूप अभिमान वाटते आपल्याला जर एवढ्या UP-मध्ये आपल्याला मराठी कोण माणूस भेटला तर खूप अभिमान वाटते. का काय बोलाल काका? नमस्कार करतात आपल्याला. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण आपल्या रूमवर आलेलो आहोत. आता आपल्या रूमची सगळी माणसं दमलेली असतील आणि आपण आता झोपूया, थोडा आराम करूया, म्हणजे जेवू वगैरे आराम करून मग आपला ब्लॉग एंड करूया. सगळी जेवून बिवून आम्ही कपडे वगैरे चेंज करून मस्तपैकी फ्रेश झालो. आता हा ब्लॉग आजचा इथे संपवतो आपल्याला. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.